आज मी कच्च्या बदामला सापडवलाय. दररोज बघते चावल घेऊन जातोय. चला तर बघू कच्च्या बदाम आणि गाबुली चावल घेऊन कोणाला देते. दररोज त्यांचा चावल घेऊन बाहेर जाते. एवढेशे चावल घेऊन कोणाला देतात चला तर बघूया. बाहेर आली तर बघते हे दोघे त्यांच्या मनुबाईला चावल द्यायला लागलेत. पुढे तर बघा आता चावल कशासाठी घेतल्यात. दादासांच्या कोंबडीच्या पिल्ल्याला. दररोज घेऊन देतात वाटतं चावल. एवढीशी आमची पोरा, पण त्या एवढ्याशा डोक्यामध्ये किती समज आहे. पिल्ल्याला चावल घेऊन देत होते. आज मस्त पाण्याचा रंग पण दिसतोय. ढगांनी मस्त रंग भरला आहे. चालता कुत्र्याचा दात पायाला टोचला. कुत्री तबाखीचा दात टोचलेला तो बाजूला काढून घरात न जाता आता आलो वाड्यात. वाड्याचा दार उघडताच कच्चा बदाम पण आला. भाज्यांना पाणी नाही म्हणून भाज्यांची तानं पण सुकलेत. आई आज करांद लावायला घेतलेत आणि ताई पण हात लावायला बसली. ताईच्या सोबत तिचे 3 माकडं पण आलेत. पण आमच्या सोबत आता वाड्यात फक्त 2च माकडं आहेत वणवण करायला. एक करून करांद लावायला घेतलेत आईने. पाणी शिपून एवढ्याशा भाज्या झालेत. मस्त शिरोलं भाजलेत. वाड्यात भाज्या लावलेल्या आहेत. शिरोलं, काकड्या, घोसाळी, कंटोली. जेव्हा हे सगळे भाजतील तेव्हा आपण बघू. आता फक्त छोटे शिरोला आणि घोसाळी भाजले आहेत. थोडे दिवस अजून मग बघूया आता. दाखवून झालं आता कच्चा बदाम काय दाखवतोय ते बघा. घोसाळी भाजलेली आहे ती कच्च्या बदामला कलिंगड दिसायला लागला. मस्त वारा पण सुटला आहे. पावसाने तर आधीच रंग बनवलेला होता. आज तर नक्कीच पाऊस पडणार आहे. पाऊस करून महिना तर असाच गेला आणि भाज्यांच्या पाने वेली पण सुकले आहेत. पाऊस पडला आणि कच्च्या बदामला एवढी मजा आली की त्याने उड्या मारायला सुरुवात केली. उड्या मारता पावसाची मजा घेत भिजत. आमच्या घरातली 2 माकडं भिजत होती. पावसाची मजा घेत होती आणि तिसऱ्याला ट्युशनला जायचा होता म्हणून तो भिजला नाही. परत दादासांच्या गल्लीत लाद्या लावलेल्या म्हणून गाबुली आणि कच्चा बदाम तिथं घसरगुंडी खेळत होते. एवढे भिजले होते की कापायला लागले होते. त्यांना दोघांना बघून मला पण माझ्या लहानपणीची आठवण आली. करांद तर लावून घेतले. करांद आमच्याकडं दिवाळीला खातात. तुम्ही पण आमच्याकडं दिवाळीला खायला या करांद. बाय बाय. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा